आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोलत बसू नका, नंतर पस्तावण्याची वेळ येईल आपल्यावर. आणि अंजलीला काहीच होणार नाही, अशी फाईन. आपण काळजी घेऊयात ना तिची, एवढं काही झालंच नाहीये. आणि तुम्ही काही बोलताय. हो सर, आपण काळजी घेऊच तिची, आणि ती लवकरात लवकर बरी सुद्धा होईल. पण त्याचबरोबर तिच्या आयुष्यात ती सुखी सुद्धा व्हायला हवी ना. आणि जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मामा, मी तुला वचन देते, इथून पुढे अंजली माझी जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत अंजली तिच्या संसाराला सुरुवात करत नाही तोपर्यंत मी माझ्या संसाराचा गाडा पुढे जाऊ देणार नाही. और ये लगा सिक्सर. बघितलं भैरवी मॅम, तुम्हाला मी युजलेस वाटत होते, पण शेवटी देवांश आणि सईला एकमेकांपासून लांब मीच केलंय. एसी ने. गुड जॉब एसी. सो प्राउड ऑफ यू. चला, आता या अंजलीमुळे काहीतरी चांगलं घडलं म्हणायचं. देवांश आणि सई आता पुढचे काही दिवस तरी जवळ येणार नाही. नॉट बॅड, इनफॅक्ट गुड, व्हेरी गुड. सई, हे बघ, आम्हाला कळतंय तुझ्या बहिणीसाठी तुझा जीव तुटतोय. तुला खूप काळजी वाटते तुझ्या बहिणीची. अगं, पण म्हणून त्यासाठी तू स्वतःचा संसार असा थांबवू शकत नाहीस. आणि संसार हा दोघांचा असतो. हा निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत सई. आई, माझा जो निर्णय असेल तो देवांश सरांना सुद्धा मान्य असेल याची खात्री आहे मला. ऐक माझं, हे बघ, मला माहिती आहे की तू अंजलीची काळजी घेशील, पण अगं पण हे सगळं करायची काही गरज नाहीये. हो ना. हे बघ सई, घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नको. अगं, आधी देवांशरावांशी बोल. सई, तू असं करू नकोस. अगं, आत्ता कुठे देवांश आणि तुझ्या आयुष्यातल्या अडचणी संपतायत. तुमचा संसार नव्याने सुरू होतोय. आणि तू हे प्लीज नको करूस असं. ऐक माझं. मॉम, अगं अचानक दुखायला लागलं. पाय पण दुखतोय. अरे बापरे. अहो डॉक्टर. मी डॉक्टरांना बोलून आणते. मी आले. नाही, डॉक्टर नको. ते मी पट्टी बांधल्यापासून मी रेस्टच नाही केली आहे ना, त्यामुळे आय थिंक मी थोडा वेळ रेस्ट करते. तुम्ही सगळे प्लीज थोडा वेळ बाहेर थांबाल. मी जरा रेस्ट घेते. शुअर, टेक केअर. हां, मी रेस्ट करते. ठीक आहे, आम्ही सगळे जातो बाहेर. तू आराम कर. झोपला. आणि अंजली, काही लागलं तर मला आवाज दे. हां, मी बाहेरच. हो. सई, बस ना. काय झालं अंजली? सई, तू माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलंस. आणि मॉमचं तुला माहिती आहे ना गं, ती रागात असली की खूप बोलून जाते. तू प्लीज तिच्याकडे लक्ष नको देऊसा. तिचं बोलणं नको मनाला लावून घेऊ. माझ्यासाठी तुला तुझा संसार सॅक्रिफाईस करण्याची काहीच गरज नाहीये. सई, प्लीज तुझा शब्द मागे घे. उगाच या सगळ्यात देवांशला नको हट करू ग. प्लीज. झालं तुझं? हे बघ, तू आता या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता फक्त आराम करायचा. आणि आता तुला लवकरात लवकर बरं व्हायचं. काळजी घे स्वतःची.
माझ्या लेकीजवळ जरा बसले तर चालेल का? मी आहे बाहेर, काही लागलं तर मला आवाज दे. येते. डोक्यावर पडलीयस का? मरायची हौस आलीये तुला? त्या देवांशवर कोणीतरी गोळी झाडली तर मध्ये पडून त्याला वाचवलंस आणि आता हा उपद्व्याप. काय चाललंय तुझं? हातपाय मोडणार आहेस स्वतःचे? त्या सईसाठी एवढी जीवाची बाजी लावायची काय गरज आहे अंजली? अगं मॉम चिल, मला काही झालेलं नाहीये. छान, म्हणे काही झालेलं नाही. एवढी पडलीयस, लागलंय, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि म्हणे काही झालं नाही. अगं मग नाहीच झालंय काही मॉम, काही पडले बिडले नाहीये. म्हणजे हे काय आहे सगळं? ड्रामा आहे बघ. काय? अगं पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याचं काय? हाय रवी मॅम, त्यांनी मॅनेज केलंय सगळं. काय सांगतेस? अरे देवा, काय डोकं लावलंयस ग? मग डॉटर कोणाची आहे? माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे गेली बरं का माझी लेक. मॉम, त्या सईने माझ्यासाठी शपथ घेऊन स्वतःच्याच पायावर स्टोन मारून घेतलाय. नाही म्हणजे तिला आत्ता वाटत असेल की तिला काही दिवसांसाठीच फक्त देवांशपासून लांब राहायचंय, पण लवकरच मी तिला आयुष्यभरासाठी देवांशपासून दूर करणार. बघच तू. वा वा वा, तू पोटात असताना भरपूर सुकामेवा हादडलाय ना, तो वाया नाही गेला ग. हुशार झाली माझी लेक. बाई ग, काय डोकं लावलंय. वा वा, ती बॉबकटवाली मला अजिबात आवडत नाही पण आज आवडली. सई, तू तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होतास. आई, अगं तू तरी समजून घे ना, हे सगळं मी अंजलीसाठी केलंय. अगं अंजलीची काळजी घ्यायला कोण नको म्हणतंय तुला, पण त्यासाठी स्वतःच्या संसाराची वाताहत करू नकोस. आई अगं, मी सरांपासून काही दिवस लांब राहिले तर त्याने आमच्या संसारावर काही परिणाम नाही होणार आहे. फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे ना. अगं पण हा असा निर्णय तू एकटीने घेतलायस. देवांशराव तुला समजून घेतात, तुझी साथ देतात, म्हणून तू त्यांना गृहीत नको धरूस. हे बघ, संसार दोघांचा आहे आणि त्यातले निर्णय सुद्धा तुम्ही दोघांनी मिळूनच घ्यायला हवेत. आई, मला सांग, मी कधी असं वागते का? पण आता या सगळ्यामध्ये ना सध्या मला अंजलीची तब्येत खूप महत्वाची वाटते. मी माझ्या घरातल्या लोकांची काळजी घेते, त्यांची मनं जपते. मग आता माझ्या बहिणीसाठी मला काही करायची वेळ आली आहे तर तिच्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. माझं काय चुकलं? अशा वेळेस देवांश सरांनी मला सपोर्ट करायला हवा ना, माझ्यासोबत उभं राहायला हवं, साथ द्यायला हवी त्यांनी. पण असं काहीच न करता ते सरळ निघून गेले.
नको ते तिथून निघून आले कारण तू निर्णय घेतलेला त्यांना पसंत नाही. हे बघ, तू मागचा पुढचा कसलाही न विचार करता भावनेच्या भारात काहीतरी बोलून जातेस ना, हे त्यांना आवडलेलं नाही आणि तुझ्यावर रागवण्याचा पूर्ण हक्क आहे त्यांना. हे बघ साई, तू ताणून नको धरूस. अगं आत्ता कुठे तुमच्यातला अबोला मिटून सगळं व्यवस्थित व्हायला लागलं होतं की नाही, आणि हे सगळं घडलं. सई, लाखात एक नवरा आहे तुझा, जप त्यांना. हे बघ, उगाच रागाच्या भारात काहीतरी बडबड करू नकोस. मी म्हणते त्यांना एकदा विश्वासात घेऊन नीट समजून सांग, सगळं व्यवस्थित होईल ग. तुम्ही जा घरी, आम्ही आहोत, आम्ही लक्ष देतो अंजलीकडे. नाही, माझ्या लेकीला असं सोडून नाही जाणार मी. माझं लक्ष नाही लागणार घरी. कसं आहे मामी, इतक्या लोकांना अलाउ नाही करणार हॉस्पिटलवाले इथे थांबायला, आणि इथले डॉक्टर्स आईच्या ओळखीचे आहेत. सो अंजलीची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित होईल, त्याची काळजी करू नका तुम्ही. देवांशला म्हणतात ते बरोबर आहे, आपण जाऊ घरी. देवांश, काही लागलं तर आम्हाला कळवा. नक्की. साई, आपण निघूयात. साई, हे बघ, तू स्वतःला त्रास करून देऊ नकोस. आम्ही येतो. मी सांगितलेलं लक्षात ठेव. जानकीताई, येतो आम्ही. भैरवी मॅडम, देवांशराव, माझ्या लेकीला समजून घ्या. राहू दे. डॉक्टर, अंजलीची तब्येत खूप नाजूक नसेल तर आम्ही तिला आज घरी घेऊन जाऊ शकतो का? नाही, म्हणजे थोडा वेळ तरी तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. नंतर घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही. फक्त मी सांगेन ती काळजी घ्या. हो, आम्ही तिच्या तब्येतीची काळजी घेऊच. मी पुन्हा एकदा तिला चेक करते. ओके ओके. आई, मी आलोच, जरा फॉर्मॅलिटी पूर्ण कर. सावकाश ग. सावकाशा. अंजली, पायावर जोर देऊ नकोस जास्त. हो, थांब 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 थांब. बस बस, सावकाश. बाई ग. घे पाणी पी. थँक्यू. बरं वाटतंय का आता? बेटर. ठीक आहे आता. दे माझ्याकडे. आणि आता तू आराम कर, आम्ही पण जरा फ्रेश होऊन येतो. हां आई, मी थांबते ना अंजली जवळ. अगं असं काय करतेस, रात्रभर जागी आहेस तू. तू पण जरा फ्रेश होऊन ये ना. तुम्ही दोघीही जा, मी हिच्याबरोबर थांबते. बघ, ताई पण तेच सांगतात. ताई आहेत अंजली जवळ, घेतील तिची काळजी. बरं अंजली, मी आवरून आले. आराम कर. चल, ताई आहे. काय झालं मॅम? तुम्ही चिडलाय का माझ्यावर? पण आता तर सगळं तुमच्या मनासारखं घडतंय ना. तुम्ही
तुम्ही अशा का बघता माझ्याकडे? वा वा अंजली चोरगे, काय परफॉर्मन्स दिलायस. या परफॉर्मन्स साठी तुला खरं तर ऑस्कर मिळायला हवा. रिअली मॅम? तुम्हाला आवडला माझा हा ड्रामा? आवडलं म्हणजे खूप आवडलं. तुझ्या या नाटकामुळे सई स्वतःहून देवांश पासून दूर होते. आय एम लव्हिंग दिस. मैम थैंक यू सो मच. ये सुनने के लिए ना मेरे कान तो तरस रहे थे. थैंक यू. तुला तर माहिती आहे, मी सहजासहजी कोणाचंही कौतुक करत नसते, पण तू अशी काही ऍक्टिंग केलीस की तू नाटक करतेस असा कोणाला डाऊट सुद्धा आला नाही. आय एम रिअली इम्प्रेस्ड. तू ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये गेली असतीस ना तर खूप कामं मिळाली असती तुला. तेच तर, तिकडे नाही जमलं ना म्हणून माझी ऍक्टिंगची हौस मी अशी भागवते. ऍक्ट्रेस होण्याचं ड्रीम नाही पूर्ण झालं माझं, पण आता देवांशची बेटर हाफ होण्याचं ड्रीम मी लवकरच पूर्ण करणार आहे. हे असं अम्बिशियस असणं चांगलं असतं, पण रियालिटी चेक सुद्धा ठेवायला हवा. म्हणजे सई ही देवांश पासून काही कायमची लांब नाही झाली. फक्त काही दिवस ती देवांश पासून दूर असणार आहे आणि आपल्याला त्याच संधीचं सोनं करायचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, त्या सईला मूर्ख समजण्याची चूक करू नकोस, नाहीतर ती तुझं लग्न दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाशी लावून देईल. हे असं होणं इम्पॉसिबल आहे मॅम, कारण मी हे असं होऊच देणार नाही. आता ती सई फक्त देवांश पासून दूर गेलीये, पण लवकरच ती या घरापासून पण दूर जाईल. मी कधी आणि कसं त्या सईला घराबाहेर काढीन ना, हे तिला पण कळणार नाही. सर, किती वेळा सांगितले ओला टॉवेल बेडवर नका टाकत जाऊ. मी चहा आणू तुमच्यासाठी? हा, का सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करणार आहात? मी ना आज उपमा बनवलाय, तुम्हाला आवडतो का दुसरं काय बनवू? तर सॉरी ना. जवळ इतके रागावलात माझ्यावर? सॉरी म्हटले ना, मला माफ नाही करणार. मी कोण आहे तुम्हाला माफ करणारा? सई कोण आहे मी? कोण आहे म्हणजे माझे पती परमेश्वर आहात तू, नवरा, हजबंड. हे सगळं बोलायसाठी असं काहीच नाहीये. जर असं खरंच असतं ना तर आपल्या लाईफ मधला इतका मोठा डिसिजन घेण्याआधी मला एकदा विचारलं असतं तुम्ही. सर, पण त्यावेळेस जे काही घडलं तेव्हा तुम्ही तिथे होतात ना. मला जे योग्य वाटलं ते मी केलं, फक्त बाकी काही नाही. एकदा पण असं नाही वाटलं की तुम्ही हे सगळं माझ्याशी डिस्कस करायला हवं आणि मग ठरवायला हवं? नाही सर, वेळ कुठे होता आणि अंजली. ही सगळी कारणं आहेत सई, आणि माझी आता अजिबात कुठलीच मनस्थिती नाहीये तुमची कारणं ऐकून घेण्याची. आणि मी का करू तुमचा विचार? तुम्ही आधी कधी केलाय माझा विचार जे मी तुमचा आत्ता विचार करू? सर, तुमच्याशिवाय मी दुसरा कशाचाच विचार करत नाही. असं काहीच नाहीये. असं असतं ना तर तुम्ही एकदा माझ्याशी बोलला असतात या सगळ्या बाबतीत. आणि हे आत्ताचं नाहीये हो, तुमचं नेहमीच आहे. तुम्ही नेहमी असंच करता. तुम्हाला जे हवं असतं ना ते तुम्ही करता आणि मोकळ्या होता. सर प्लीज माझं ऐकून तरी. मला नाही ऐकायचंय तुमचं काहीच. तुम्हाला ना कळतच नाहीये तुम्ही काय केलंय ते.
तुम्ही तुमच्या मामांना प्रॉमिस करून आलात, तुम्ही आपल्या लाईफ मधलं सर्वात मोठं डिसिजन तुमचं परस्पर घेऊन मोकळ्या झाला. तुम्हाला सी सई, आय एम व्हेरी हर्ट. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचा. आय एम हर्ट. मला राग आलाय. प्लीज हात सोडा माझा. देवी आई, मी स्वार्थी नाहीये ग. मी हे का करते मी सरांना कसं समजावून सांगू. एकीकडे ज्याने मला लहानाचं मोठं केलं तो मामा आहे. तो बोलून दाखवत नसला तरी त्याला अंजलीच्या भविष्याची काळजी हे मला माहिती आहे. आणि दुसरीकडे देवांश सर, ज्यांच्या सोबत मला माझं सगळं आयुष्य काढायचंय. मला मामाचं मनही दुखवायचं नाही आणि सरांचा हात तर मी आयुष्यात कधीच सोडू शकणार नाही. आई, तू कायमच माझी साथ दिलीयस. आता या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ मला दे. माझ्यासाठी मामा आणि देवांश सर हे दोघेही खूप महत्त्वाचे आहेत. मला कोणालाही गमवायचं नाहीये.